वेळ सायंकाळची. सौभाग्य लेण्यांनी परिपूर्ण असलेल्या रुक्मिणी अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ आल्या. आज त्यांनी गुलाबी रंगाचा शालू परिधान केला होता. हातभर हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. बांगातलं कुंकू हसत होतं. पायातले तोडे छान 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 वाजत होते. रुक्मिणीने तुळशी वृंदावनातल्या देवळीतील ज्योत प्रज्वलित केली. ज्योतीचा प्रकाश सर्व अंगणात पडला. इतक्यात एक कोमल आवाज त्यांच्या कानी पडला. रुक्मिणी, ती साथ एका पुरुषाची होती. त्या आवाजात गोडवा आणि प्रेम होते. अशा पल्लवित करणारा सूर होता तो. रुक्मिणी सावरल्या. दाराकडे पाहिलं. घरात एक तेजस्वी पुरुष दिसला. दाढी वाढलेली होती. लांब लचक केस मागे सारलेले होते. पायी खडावा होता. एका हातामध्ये दंड होता. कपाळावर अष्टगंधाची रेष ओढलेली होती. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या. हे स्वरूप पाहून क्षणभर रुक्मिणी पाहतच राहिल्या. आणि तेव्हा विठ्ठलपंत हसून म्हणाले, रुक्मिणी, मला ओळखलं नाहीस? अगं, मी तुझा पती श्री विठ्ठलपंत. तेव्हा आनंदाने जीव मोठा झाला. अखेर विरहाचा बांध फुटला आणि त्या वेगाने श्री विठ्ठलपंताच्या पायाशी येऊन गेलं. आनंदाने विरहाला जिंकलं होतं. सौभाग्य परत आले होते आणि आनंदाच्या अश्रुधारात त्यांना त्यावेळेस थांबवता आल्या नाहीत. श्री विठ्ठलपंताच्या येण्यानं सिद्धोपंताच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली. विठ्ठलपंत म्हणाले, बाबा, तुमच्या आशीर्वादाने तीर्थयात्रेचं पुण्य माझ्या पदरात पडलं. खूप आनंददायी प्रवास झाला. ज्यासाठी आम्ही आपेगाव सोडलं होतं ते सत्य आम्हाला तीर्थयात्रेत उमजलं. त्याची प्रचिती सुद्धा आली. आत्ता आम्हाला गावाकडे जावं असं वाटत आहे आणि सोबत रुक्मिणीला घेऊन आपेगावी जावं असं आम्हाला वाटतं. त्यावेळेस सिद्धोपंत जड स्वरामध्ये म्हणाले, जावाई बापू, रुक्मिणी आमची एकूण एक कन्या. तिच्यातून जीव निघत नाही. तेव्हा एक विनंती करू का? हो बाबा, विनंती कसली करता? आज्ञा करा. काही नाही हो, तिला तुम्ही घेऊन जा. काहीही अडचण नाही. परंतु आम्हाला असे वाटते की सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही तिला घेऊन जात आहात. त्यामुळे तिच्यासोबत आम्ही यावं असं आम्हाला वाटते. विठ्ठलपंतांना हे वाक्य ऐकून खूप आनंदच वाटला. दुधात साखर पडल्यासारखी वाटली आणि हे सर्व कुटुंब आपेगावला जाण्यासाठी सज्ज झालं. आपेगावला जाण्याचा मुहूर्त ठरला. पाटलाची गुंगर गाडी ठरवली, कारण त्यावेळेस 4 व्हीलर नव्हत्या. गुंगर गाडी ठरवली आणि सोबत आहेर, सुवर्णमुद्रा, काही शोभेवंत अशा वस्तू घेण्यात आल्या सोबत. आणि ही मंडळी सगळी गाडीमध्ये बसून आळंदीहून मार्गस्थ झाली. दुसऱ्या दिवशी गाडी सर्वांना घेऊन नेवाशाला आली. नेवाशाला मोहिनी मंदिर आहे. मोहिनी महाराजांचे दर्शन घेऊन सर्वांनी मुक्काम त्याच ठिकाणी केला. सुप्रभात झाली. सर्वजण गाडीत बसले आणि बघता बघता गुंगर गाडीने नेवासा मागे टाकले. तिसऱ्या दिवशी गुंगर गाडी श्री क्षेत्र पैठण प्रतिष्ठानला पोहोचली. श्री क्षेत्र पैठण फिरवून पाहिले. आता आपेगाव जवळ आलेले होते. श्री विठ्ठलपंताची पावलं घराकडे झेपावू लागली होती. केव्हा एकदा आई वडिलांचं दर्शन घेईल, आई वडिलांना पाहिल
असं त्यांना झालं होतं, कारण खूप दिवस आपेगाव सोडून झालं होतं. आई बाबा मला ओळखतील का? काय होईल? मी कसा दिसतो आता, त्यावेळेस कसा दिसत होतो, मनामध्ये विचार करत होते विठ्ठलपंत. आणि बघता बघता ही गाडी, बैलगाडी वाड्याच्या समोर आली. घुंगराचा आवाज ऐकून मीराबाई म्हणाल्या, अहो, आपल्याच दारासमोर गाडी कोणाची तर उभारल्यासारखी वाटतं हो, पाहता का जरा जाऊन? गोविंद पंतांनी दरवाजाकडे पाहिलं. तो काय, त्या गाडीमधून 4 व्यक्ती उतरताना दिसल्या. त्या 4ही व्यक्ती अनोळख्या वाटल्या. आणि त्यातील एक तरुण, दाढी वाढलेला, गोरापान देह, कोण असेल बरं? तो तरुण होता श्री विठ्ठलपंत, गोविंद पंतांचाच वंश. श्री विठ्ठलपंत कितीतरी वर्षांनी वडिलांना पाहत होते. आनंदाश्रूचा डोह डोळ्यात दाटला. विठ्ठलपंत पुढे आले आणि म्हणाले, नमस्कार करतो बाबा, आयुष्यमान भव. मी तुम्हाला अहो बाबा, मला ओळखलं नाही. अहो, मी तुमचा घर सोडून गेलेला विठ्ठल. हे ऐकून गोविंद पंताचा ऊर भरून आला आणि कडकडून मिठी मारली. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या बाळा, अरे कोठे गेला होतास तू? अरे राजा, आम्ही किती वाट पाहिली रे तुझी. अगं बाहेर ये, बघ कोण आला आहे. अगं आपला विठ्ठल परत आलाय, आपला विठू परत आला. ये ये, पटकन ये बाहेर. एक तपापूर्वी गेलेला पुत्र परत आल्याचं ऐकून आईचं अंतकरण भरून आलं आणि अंगामध्ये ताकद नसतानाही हत्तीचं बळ आलं त्यांच्या अंगामध्ये. आणि मीराबाई वाऱ्याच्या वेगानं धावत बाहेर आल्या आणि जोरात मिठी मारली. ती मिठी होती मातृप्रेमाची. मातृप्रेमाची महानदी ओसंडून वाहताना पाहून उमाबाईचेही डोळे भरून आले. रुक्मिणीलाही अश्रू आवरता आले नाही. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, आई बाबा, ही आहे तुमची सुनबाई, रुक्मिणी नाव आहे तिचं. रुक्मिणी, आई बाबांच्या पाया पड. रुक्मिणी पदर सावरून सासूबाईच्या पाया पडल्या. तेव्हा मीराबाईनं त्यांना गोड आशीर्वाद देऊन मायेनं तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, विठ्ठला, सून अगदी बघ नक्षत्रासारखी आली रे बाबा, खूपच सुंदर. रुक्मिणीने गोविंद पंतांच्या चरणाचे दर्शन घेतले. अष्टपुत्र सद्भाग्यवती भवा आशीर्वाद दिला. घरात आनंद दाटला. सर्वांना खूप प्रसन्न वाटत होते. उत्तम पाहुणचार करण्यात आला. काही दिवसांनी रुक्मिणीचे आई बाबा आळंदीला निघाले. सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. गाडी आळंदीकडे निघाली. रुक्मिणी बघतच राहिल्या. पुढे संसार आनंदाने सुरू झाला आणि संसाराला सुरुवात झाली. काही दिवस निघून गेले. बघता बघता अतिशय आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण, तो सण म्हणजे गुढीपाडवा. तो मराठी मातीतला मोठा सण आहे आणि तो सण जवळ आला. बघता बघता सण, तो दिवस उजाडला आणि श्री विठ्ठलपंतांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. नंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण एकामागून एक महिने निघून गेले. पण वरून राजाची कृपा झाली नाही. आपेगाव दुष्काळानं गांजून गेलं. रोगराई पसरली. खूप वाईट दिवस आले आणि अशा ह्या वाईट दिवसामध्येच थकलेल्या मीराबाईंना रोगाने घेरले आणि मीराबाईंची प्राणज्योत मावळली. त्या पाठोपाठच गोविंदपंत थकलेलेच होते. अर्धांगिनी निघून गेली आणि विठ्ठलपंतांना दुःख तर झालेलं होतंच.
आई गेलेली होती, रोगराई पसरलेली होती, सगळीकडे दुष्काळाचं वातावरण. अतिशय दुःखी वातावरणामध्ये शेवटी गोविंदपंतांनाही हे जग सोडून जावे लागले. आई वडील गेले याचं दुःख विठ्ठलपंतांना झालं आणि विठ्ठलपंत म्हणू लागले, आई गेली, बाबा गेले, मला सुद्धा असंच एके दिवशी जाणं आहे. कोणीच राहायचं नाही, कोणच राहत नाही. जे आले ते जाणार आहेत. जो जन्मतो तो मृत्यू पावतो. आणि वादळ सुरू झालं मनामध्ये. मग आपण जन्मतो मरतो, जन्मतो मरतो, जन्मतो मरतो आणि हे दुःख का भोगतो? पुनरपी जनना पुनरपी मरणम. कशासाठी हे? याच्या पाठीमागं काहीतरी असेल आणि ही वेळ आपल्यावर येऊ नये. पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं, पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं. हे जे दुःख आहे, हे दुःख आपल्या वाटेला येऊ नये याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि विचाराचं काहूर मनामध्ये चालू झालं. शरीर पोषणासाठी आयुष्याचा काळ तो घालवायचा हा एक शुद्ध मूर्खपणा आहे. जन्माला यायचं आणि फक्त शरीर पोषायचं, शरीराच्या इच्छा पूर्ण करायच्या, त्याच्यासाठी आपण जन्मतो का? आपण कशाला येतो? देवे गेला देह भजना गोमटा, थोया झाला फाटा बाधी खेचा. बद्ध जीवन का जगायचं आपण? आणि म्हणून त्यांनी विचार केला की पाठीमागं मी संसार सोडून सत्याचा शोध घ्यायला हवा. आता आपण संन्यास घ्यायला हवा परत एकदा. पण पुन्हा विचार केला, मी विवाहित आहे, माझ्या रुक्मिणीचं काय होईल? फास अडकला आणि हा प्रेमाचा फास सोडवावा लागेल. पण कसा? माणूस एकदा मायेत अडकला की त्याला माया सोडत नाही हो. मग हा फासा सोडवायचा कसा? असा विचार विठ्ठलपंत झोपेत असताना रात्रभर करत होते.